हॅलो 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 वाढव मग बस हॅलो 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 वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करू देव सर्व कार्यसु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि आई एकविरा मातेला नमन करून आजच्या दिवसाला सुरुवात करूया. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकातले 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जर पाहिली तर 5च्या आकड्यावरती पाहायला मिळते. अजूनही येणारा एक चेंडूचा खेळ असेल या षटकातला.
एक षटकाखेरीस धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 5 पाहायला मिळते बिनबाद. पहिला चेंडू इथे मात्र बघूया, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सरळ बॅटने खेळून काढलाय. नक्कीच एकदा परिपूर्ण केली जाईल. या एकच धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. आता मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती कर्णधार स्वतः पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिलं षटक काय कमालीचं हाताळलं गेलं, मात्र 5 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्या जर आपण जर पाहिलं तर कुणाल मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. एक चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र लिडिंग एज, परंतु यष्टरक्षकाच्या हातातून थोडीशी चूक होताना पाहायला मिळाली आणि इथे मात्र जीवनदान मिळत असताना फलंदाजाला. नक्कीच आपण जर पाहिलं तर एक धावेने धावसंख्या पुढे सरसताना पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 7 या आकड्यावरती. बघा पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज कुणाल राईट मारतो, विकेट मारा करते. इथे मात्र फुल टच चेंडूवरती फटका फसलाय. बघूया इथे मात्र नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. नक्कीच एकच धावेवरती समाधान मानला जाईल आणि एक धावेने मात्र धाव फलक पुढे सरसावला जाईल, ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. बघा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज इथे मात्र पुन्हा एकदा फुल टच चेंडू, परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. आपण जर विचार केला आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 या आकड्यावरती. काही कम्मालीचं गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली कुणाल यांच्या माध्यमातून. मात्र पहिल्या 3 चेंडू 3 धावा आल्या, त्यानंतर मात्र डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळाला आहे. बघा इथे मात्र पुन्हा एकदा सरळ बॅट मारण्याचा प्रयत्न, पण डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. आपण जर विचार केला आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जर पाहिली तर 8 वरती मात्र स्थिरावले गेले. पूर्णपणे फलंदाजाने इथे बांधून ठेवलं गेलंय. मग दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल, कशा रीतीने गोलंदाजी हाताळले जाईल. इथे मात्र येईल का एखादा मोठा फटका. पुन्हा जर पाहिलं तर नक्कीच यष्टरक्षक फील्ड करी मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल. आपण जर पाहिलं तर 2 षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 9 या आकड्यावरती. बघूया आपण जर विचार केला तर आता तिसरं षटक गोलंदाजी मार्फत पाहायला मिळेल. गोलंदाज अनिकेत माफी असावी अनिकेत गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतोय. नक्कीच कमी पावलांचा रनअप इथे मात्र स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच पहिला चेंडू डॉट येत असताना पाहायला मिळतोय. काय कम्मालीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली बेलपाडा संघाच्या माध्यमातून. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. नक्कीच इथे मात्र आपण जर पाहिलं तर पंच दर्शवतात की हा चेंडू वाईट, आणि इथे मात्र पहिली एक अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळाली. आणि आपण जर विचार केला या एक धावेने तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 10. नक्कीच डबल डिजिट मध्ये मात्र स्कोर जात असताना पाहायला मिळतोय. बघूया यावेळी रिव्हर्सचा फटका अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर विचार केला तर फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलंय ते म्हणजेच बेलपाडा संघाच्या गोलंदाजाने. इथे मात्र नक्कीच कार्पेटला रोल करत चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तर यस, डेफिनेटली इथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने आपण जर पाहिलं धाव फलक पुढे सरसवत असताना पाहायला मिळते ते म्हणजेच 12 धावांवरती.
नक्कीच इथे मात्र फुलटच चेंडू, परंतु इथे मात्र गोलंदाज होता, इथे मात्र कुठलीच चूक होणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट. नक्कीच आपण जर पाहिलं शरद मात्र तंबूच्या आसराला परतला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमित मैदानाच्या आतमध्ये. नक्की आपण जर पाहिलं तर शरदला पुरेपूर मात्र फटकेबाजी करण्यात अपयश आलंय. नक्कीच बघूया आता अमित कशा रीतीने फलंदाजी करतील. नक्कीच षटकातला 5वा चेंडू असेल, बघूया. इथे मात्र चांगला फटका सजवला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. नक्की एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, तर यस नक्की दुसऱ्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांनी आपण जर धावफलक पाहिलं तर पुढे सरसावत असताना पाहायला मिळते ते म्हणजे 14 या आकड्यावरती. आपण जर विचार केला आता मात्र या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. अजून येणारे 7 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील आपल्या संघासाठी, बघूया. बघूया इथे मात्र नक्कीच डॉट चेंडू असेल का. इथे मात्र चोरटी धाव मात्र पूर्ण केली जाईल आणि एक धावने मात्र जर आपण पाहिलं तर धाव फलक पुढे सरसावते. 3 षटका अखेरस 22च्या स्वरूपात ही धाव येते आणि धाव संख्या जर पाहिली तर 15. नक्कीच आता मात्र शेवटचं षटक असेल. हाणामारीचं षटक, बघूया कशा रीतीने गोलंदाजी करतील. आणि ते आपण जर पाहिलं तर शरदाच्या बॅटमधून 14 चेंडूमध्ये मात्र 8 धावा आल्या. नक्कीच पूर्णपणे बांधून ठेवलं गेलं होतं शरदाला. बघूया आता मात्र वाईट चेंडू. नक्कीच आपण जर पाहिलं तर तिसरी अतिरिक्त धाव इथे येत असताना पाहायला मिळते वाईटच्या स्वरूपात. आपण जर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 16 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं या खेळपट्टीवरती भरपूर धावा जमवल्या जातात, परंतु इथे मात्र पूर्णपणे बांधून ठेवलं गेलंय. नक्कीच इथे मात्र डॉट चेंडू असेल का. नक्कीच हा मात्र डॉट चेंडू असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतर मात्र चांगलासा कमबॅक लाईन आणि लेंथ वरती चेंडू हाताळताना पाहायला मिळाला, तो म्हणजे गोलंदाज विनोद. नक्कीच बघूया अमित कशा रीतीने फलंदाजी करतील. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट चेंडू असताना पाहायला मिळतोय. ओके पुढचा चेंडू. इथे मात्र नक्की बॅटची कडा घेतलाय. नक्कीच यष्टरक्षकांना थोडीशी चूक होत असताना पाहायला मिळाले. नक्कीच चेंडू बाउंड्री लगत जाय, पण क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. नक्कीच इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावाने आपण जर पाहिलं धाव फलक पुढे सरसावला जाईल, ते म्हणजे 18 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर वाळू तलाव संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून आतापर्यंत 10 चेंडू मात्र डॉट येत असताना पाहायला मिळाले. काय कमालीची गोलंदाजी हाताळली गेली ती म्हणजे बेलपाडा संघाच्या माध्यमातून. इथे मात्र फटका फसला, क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र कुठली चुकी करणार नाही फलंदाज. बॅक टू द डगआउट. नक्कीच आपण जर आता विचार केला तर मात्र 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. इथे मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू असताना पाहायला मिळतोय. बघूया आपण जर पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल.
किती धावा जमवल्या जातील शेवटच्या चेंडूवरती आपण जर विचार करता मात्र 18 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत ते म्हणजेच वाळू तलाव संघाच्या माध्यमातून. बघू शेवटचा चेंडू असेल इथे मात्र सरळ बॅटने फटका तर सजवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत नक्कीच. एक धाव परिपूर्ण केलेला दुसऱ्या प्रयत्न रनआउटची संधी असेल का. इथे मात्र दोन धावा सहजता पूर्ण केल्या जातील आणि या दोन धावांनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 आणि 21 धावांचं मात्र एक छोटं टार्गेट उभारलं गेले ते म्हणजे बेलपाडा संघाच्या समोर वाळू तलाव संघाने.
नक्कीच सेकंड इनिंग इथे मात्र सुरुवात केली जाईल. आपण जर पाहिलं स्ट्राईक एंडला शैलेश आणि नॉन स्ट्राईक एंडला कुणाल मात्र पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्गवरती पाहिलं तर गोलंदाजीसाठी दिलीप आपण जर पाहिलं तर 21 धावांचं छोटं टार्गेट मात्र उभारलं गेलंय. बघूया पहिला चेंडू सरळ बॅटने खेळून काढले, कार्पेटला रोल करत चेंडू मात्र निघून जाईल. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षण नक्कीच फील्ड करेपर्यंत एक धाव परिपूर्ण केली जाईल. आणि एक धावेने मात्र आपण जर पाहिलं तर श्रीगणेशा होतोय तो म्हणजे बेलपाडा संघाचा. नक्कीच आपण जर पाहिलं तर साई 11 टिगरे आणि वाघोबा फायटर्स करवाले या दोन संघांमध्ये थोड्याच वेळा टॉस उडवला जाईल. नक्कीच रवींद्र बाबर सरांच्या हस्ते मात्र ते टॉस केला जाईल. नक्कीच आपण जर पाहिलं तर मागचा चेंडू डॉट आला होता. बघूया रनआउटची एक संधी होती परंतु संधी मात्र गमावली ती म्हणजेच वाळू संघाने. बघूया पुढचा चेंडू इथे मात्र सरळ बॅटने खेळून काढले. नक्कीच कुठली जोखीम मात्र उचलली जात नाही दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि त्यांना सुद्धा माहिती आहे मात्र 21 धावांचं लक्ष काही मोठं एवढं डोंगर उभारलं गेलं नाही. ते बघूया किती धावा किती षटकामध्ये मात्र या धावा जमवल्या जातील. इथे मात्र नक्कीच काही कमालीचा फटका देखना फटका पाहायला मिळाला. बघूया 2 धावा इथे परिपूर्ण केला जाईल. तिसऱ्याचा प्रयत्न असेल का तर नक्कीच तिसऱ्याचा प्रयत्न इथे मात्र 3 धावा परिपूर्ण केल्या जातील. या 3 धाव्याने आपण जर पाहिलं धाव फलक पुढे सरसावला जाते म्हणजेच 5 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर फाईन लेगला कुठलाही क्षेत्ररक्षण नव्हता. पॉवर प्लेचं बंधन मात्र इथे पाहायला मिळते. आणि आपण जर पाहिलं तर 3 धावांनी धाव फलक नक्कीच पुढे सरसवताना पाहायला मिळते म्हणजे 5 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथे मात्र कम्मालीचा फटका फाईन लेगला कुठलाही क्षेत्ररक्षण नाही. चेंडू जाईल 1 बाउन्स चौकार. या 4 धावांनी मात्र धाव फलक पुढे सरसावला जाईल ते म्हणजेच 9 या आकड्यावरती. आपण जर आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि 9 धावा पाहायला मिळतात. नक्कीच पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. आपण जर विचार केला तर आतापर्यंत 19 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता असेल. माफी असावी 12 धावांची आवश्यकता असेल. 19 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघूया इथे मात्र पुन्हा एकदा इथे डॉट चेंडू येतो परंतु इथे मात्र वाईट चेंडू. नक्कीच एक धाव मात्र अतिरिक्त पाहायला मिळते आणि एक धावेने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावते म्हणजे 10. आपण जर आता विचार करता 19 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये बेलपाडा संघाला. इथे मात्र संधी आहे आणि संधीचं मात्र इथे सोनं करता येतं क्षेत्ररक्षक. ते मात्र पहिलाच फलंदाज कुणाल मात्र बॅक टू द डगआउट पाहायला मिळतोय. नक्कीच हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूला मात्र खाली ठेवू शकले नाहीत आणि फलंदाज मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज आपण जर पाहिला तर मिथून मात्र नॉन स्ट्रायकिंगला जायला आतापर्यंत एक षटकाचा खेळ झाला. धावसंख्या जर पाहिजे तर 10 वरती पाहायला मिळते. नक्कीच आता मात्र 18 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघा पहिला चेंडू इथे मात्र फटका सजवलाय क्षेत्ररक्षक तिथे. आपण जर पाहिलं तर नक्कीच हा येतोय चौकार आणि 4 धावांनी मात्र धाव फलक पुढे सरसावते ते म्हणजे 14 या आकड्यावरती.
बघा पुढचा चेंडू. इथे मात्र सरळ बॅटने लॉप केलाय चेंडूला. चेंडू मात्र निघून जाईल लॉंग ऑन वरून 6 धावेसाठी. या 6 धावेने मात्र आपण जर पाहिलं धावसंख्या पुढे सरसावत असताना पाहायला मिळते ती म्हणजे 20 या आकड्यावरती. आता मात्र 16 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये. काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज शैलेशच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण जर विचार करतो शैलेशच्या बॅटमधून 14 धावा जमवल्या गेल्यात. बघा पुढचा चेंडू. आता मात्र 1 धावेची आवश्यकता असेल. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज क्लीन बोल्ड. बॅक टू द डगआउट. नक्कीच आपण जर पाहिलं तर आता मात्र 1 धावेची आवश्यकता असेल. आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जर पाहिलं तर 20 या आकड्यावरती पाहायला मिळते. बघूया पुढचा चेंडू घेऊन. 1 धावेची आवश्यकता असताना कशा तरी फलंदाजी करतील. मोठा फटका मारून मॅच फिनिश केली जाईल का सिंगलला प्राधान्य देईल. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. लॉंग ऑफला मात्र क्षेत्ररक्षक आहे ते मात्र येतोय चौकार आणि ते मात्र सामना विजयी होतोय तो म्हणजे बेलपाडा संघ.
नॉन स्ट्राईक फलंदाजाला मात्र स्ट्राईक एंड आणला. इथे मात्र मोठा फटका सजवलाय, कुठलाही क्षेत्ररक्षण नाही आणि चेंडू निघून जाईल. वन बाउन्स हा येतोय शिवनेरी रोडखट संघाचा चौकार. खेळून काढले. आता पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर कम्मालीचा फटका सजवला गेलाय. नक्कीच एक धाव परिपूर्ण केली गेली. दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाईल आणि या दोन धावांनी आपण जर पाहिलं धाव फलक पुढे सरसावते ते म्हणजे 7 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. धाव संख्या जर पाहिली तर 7 वरती पाहायला मिळते बिनबाद. एका साईडला आपण जर विचार करता आतिश आणि राजेश अशी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र मोठा फटका सजवलाय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. नक्कीच क्षेत्ररक्षक पोचेल का? इथे मात्र येतोय 4 धावा आणि या 4 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसावली जाईल ती म्हणजे 11 या आकड्यावरती. काही कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते राजेशाच्या बॅट मधून. नक्कीच आपण जर पाहिलं तर या षटकातला 5वा चेंडू असेल. थोडीशी मागणी ठरता अजय. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा इथे संधी आहे का? परंतु थोडासा पुढे चेंडू मात्र पडला क्षेत्ररक्षक आणि धावसंख्या जर पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 12 या आकड्यावरती. नक्कीच आता मात्र स्ट्रायकिंगला सतीश पाहायला मिळतो. षटकातला शेवटचा चेंडू असेल आणि कशा रीतीने फलंदाजी केली जाईल. नक्कीच पहिला चेंडू त्यांनी मात्र सिंगल काढून राजेशला मात्र स्ट्राईक एंडला आणला आणि राजेशांची मात्र बॅटमधून काही कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला इंटू द गॅप. एकच धावावरती मात्र समाधान मानावं लागेल आणि या एक धावाने मात्र धाव फलक पुढे सरसावते ते म्हणजेच एक षटका अखेरच 13 बिनबाद. नक्कीच षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्ग गोलंदाज दिपेश पाहायला मिळतोय. नक्कीच स्ट्राईक एंडला पाहिलं तर सतीश. इथे मात्र नक्कीच आपण जर थोडीशी यष्टीच्या माध्यमातून चूक पाहायला मिळते आणि एक धाव परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तर यस डेफिनेटली इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धाव्यांनी मात्र धाव फलक पुढे सरसावलं जाईल ते म्हणजे 15 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या सतीशाच्या बॅटमधून. आपण जर विचार केला तर सतीशाने 3 चेंडूचा खेळ केला आणि 4 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय. इथे मात्र चांगला फटका सजवलाय. फाईन लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. इथे मात्र येतोय चौकार आणि या 4 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसावली जाईल ती म्हणजे 19 या आकड्यावरती. काही कमालीची फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर राजेशांनी मात्र हल्ला बोल केला होता. आता मात्र सतीश. नक्कीच बघूया तिसरा चेंडू कशा रीतीने गोलंदाजी हाताला देईल. कमबॅक करून देतील का आपल्या संघाला दिपेश. इथे मात्र फटका सजवलाय. नक्कीच चेंडू जातोय इंटू द गॅप. हा येतोय चौकार आणि या 4 धावांनी मात्र धाव फलक पुढे सरसावलं जाईल ते म्हणजे 23 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर विचार केला तर आतापर्यंत या इनिंग मध्ये 4 चौकार ठोठावले गेले ते म्हणजेच करवाळे संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. बघूया इथे मात्र चांगला फटका. यशरक्षक आहे इथे मात्र कुठली चूक करणार नाही फलंदाज सतीश. बॅक टू द डगआउट.
नक्कीच आपण जर विचार केला सतीश यांनी मात्र 6 चेंडूच्या खेळीमध्ये 12 धावा 200च्या स्ट्राईक रेटने मात्र जमवल्या आणि मात्र आता मात्र बाद होऊन तंबूच्या आसराला परतोय नवीन फलंदाज नैनेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या त्यानंतर मात्र चौकार आणि तिसऱ्या चेंडू सुद्धा चौकार आणि चौथ्या चेंडूवरती मात्र कमबॅक करून दिले आपल्या संघाला गोलंदाज दीपेशने. बघूया पुढचा चेंडू इथे मात्र नक्कीच डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय आणि या डॉट चेंडूने आपण विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. नक्कीच दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल आणि आता नैनेश कशा रीतीने फलंदाजी करतील आपण जर पाहिलं तर सतीश आणि राजेश याची जोडी मात्र काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळेल. इथे मात्र नक्कीच एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एक धावेने मात्र समाधान मानला जातोय. 2 षटका अखेरीस धावसंख्या जर पाहिलं धावसंख्या 24 एक गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच षटक क्रमांक 3 मार्ग गोलंदाजी मार्गवरती विशाल पाहायला मिळतोय आणि आपण जर पाहिलं स्ट्राईक एंडला नैनेश नॉन स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर राजेश पाहायला मिळतो. नक्कीच त्याच्या बॅटमधून सुद्धा काय कमालीची फटकेबाजी पाहायला मिळेल आतापर्यंत. इथे मात्र नक्कीच स्लिपचा क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र फलंदाज बॅक टू द डगआउट. इथे मात्र दुसरा झटका लागतोय तो म्हणजेच करवाले संघाला. इथे मात्र पहिल्या चेंडूत विकेट त्यानंतर रनआउटची संधी असेल का. नक्कीच डायरेक्ट हिट असता तर रनआउटची संधी असती परंतु एक धावेवरती जर आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे सरसावली जाईल ती म्हणजेच 25 धावांवरती. आता मात्र स्ट्राईक एंडला राजेश पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले. बघू षटकातला तिसरा चेंडू असेल. इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड. नक्कीच आपण जर पाहिलं तर राजेश घेण्यासाठी नवीन फलंदाज अभय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बघा षटकाचा चौथा चेंडू
विशाल गोलंदाजी मार्ग पाहायला मिळतो. इथे मात्र पुलरचा चेंडू नक्कीच डॉट येत असताना पाहायला मिळतोय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी जर पाहिलं तर अचूक मारा करतोय गोलंदाज विशाल. आतापर्यंत आपण जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये विशालांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. मात्र एक धाव खर्च करून 2 महत्वपूर्ण मोहरे मात्र टिपले गेले विशालाच्या माध्यमातून. बघा षटकातला 5वा चेंडू अभय स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आडवी बॅट फिरवली होती परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर दोन पंचांच्या मध्ये चर्चा झाली आणि निर्णय मात्र इथे पंचांचा येतोय फलंदाज बाद. नक्कीच अभय मात्र बाद होऊन तंबूच्या आसरा परतत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर 4 विकेट जात असताना पाहायला मिळतात ते म्हणजे करवाले संघाचे. मिळतो नक्कीच दोन इथे मात्र नक्कीच आजच्या दिवसामध्ये ही रील मात्र व्हायरल केली जाईल. आपण जर पाहिलं तर हातातून चेंडू सटकला. नक्कीच बघा इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 नक्कीच हा आपण जर पाहिलं तर डेड चेंडू असेल. बॅटला बॉल मात्र काही कलेक्ट झाला नव्हता. नक्कीच इथे मात्र डेड चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. अजूनही या षटकात आपण जर विचार केला तर एक चेंडूचा खेळ बाकी. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु नक्कीच सागर मंडळ आमच्यापर्यंत आपला निर्णय कळवतात. वाईट चेंडू स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर मनीष पाहायला मिळतोय आणि एक धावेने धाव संख्या जर पाहिलं तर पुढे सरसवते ती म्हणजे 26 या आकड्यावरती. बघा शेवटचा चेंडू इथे मात्र नक्कीच फाईन लेगला खेळून काढलाय. स्लिपचा क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली तर दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. इथे मात्र एकच धावेचे समाधान मानलं जाईल आणि 3 षटका अखेर जर आपण धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 धावा. बघूया इथे मात्र क्लीन बोल्ड मनीष मात्र बॅक टू द डगआउट पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू होती काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते संजयची.
नक्कीच आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. आपण जर विचार केला मनीष मात्र पहिल्याच ऑफ स्टंपवरती उभे होते आणि त्यानंतर पाहिलं तर वाईट सोडण्याचा प्रयत्न, परंतु मनीष मात्र क्लीन बोल्ड होऊन मात्र बॅक टू द डगआउट झाले. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय फटका. बघूया क्षेत्ररक्षक पोहोचेल का. इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एकच धावावरती समाधान मानला जाईल. या एक धावाने जर धाव फलक पाहिलं तर पुढे असं ते म्हणजेच 28 या आकड्यावरती. बघा पुढचा चेंडू षटकाचा तिसरा चेंडू कशा रीतीने गोलंदाजी करतील. इथे मात्र फुल टच चेंडू, परंतु फुल टच चेंडू पुरेसा फायदा घेता आला नाही फलंदाजाला. इथे मात्र एक धाव पूर्ण केली तर दुसरा प्रयत्न असेल का, तर यस डेफिनेटली ते 2 धाव पूर्ण केल्या जातील. नक्कीच आपण जर विचार केला तर सतीश बाद होण्या अगोदर 10 चेंडूमध्ये मात्र 23 धावा जमवल्या गेल्या होत्या, ते म्हणजेच करवाले संघाने. पण त्यानंतर जर आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी कमबॅक करून दिलाय तो म्हणजेच तिगरे संघाने. इथे मात्र लॉंग ऑफला चांगला फटका सजवलाय. चेंडू निघून जाईल 4 धावेसाठी. या 4 धावेने धाव फलक पुढे सरसावला जाईल, ते म्हणजेच 34 या आकड्यावरती. बघूया पुढचा चेंडू. अजूनही आपण जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी मैदानामध्ये पाहायला मिळेल. बघूया कशाने फलंदाजी केली जाईल. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, परंतु आपण जर पाहिलं तर त्यांच्या थोडासा पुढून चेंडू मात्र उडला आणि इथे मात्र एक धाव परिपूर्ण केली गेली. या एक धावेने धाव फलक पुढे सरसावला जाईल, ते म्हणजेच 35 धावांवरती. बघूया षटकातला शेवटचा चेंडू आहे. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का. आपण जर विचार केला तर मात्र धावसंख्येमध्ये ब्रेक लावला गेलाय, तो म्हणजे तिगरे संघाच्या माध्यमातून. इथे मात्र नक्कीच एक धाव तर 4 षटका अखेर 36 धावांचं मात्र आव्हान असेल, ते म्हणजेच तिगरे संघाला. नक्कीच या पुढील सामना वज्रश्री कृपा तांदवडी आणि शिवनेरी रोडखड असा सामना मात्र रंगत असताना पाहायला मिळेल. आणि रोडखड अशा 2 संघांमध्ये मात्र हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. इथे मात्र चॉईस दिली जाते बाबासाहेबांच्या हस्ते. बघा तांदवडी संघाचा कौल असेल. इथे मात्र छाप बघूया. नक्कीच तांदवडी संघ मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम काय स्वीकारत होतील आपल्या मते. प्रत्येक स्वीकार क्षेत्ररक्षण असं घेतोय आम्ही आता. नक्कीच तुमच्यामध्ये असं टॉप गोलंदाज कोण असतील जे कमी धावांमध्ये समोरच्या संघाला रोखलं जाईल. आहेत गोलंदाज म्हणजे आशिष आहे, राहुल आहे, अजून आहे प्रज्वल एक आहे, स्वतः मी आहे. नक्की आपण जर पाहिलं तर हे जे आयोजन नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल.
आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. तुम्ही एकदम भारी लाईव्हमध्ये आम्हाला पण खेळायला असं मिळते. तुम्ही आयोजन नियोजन खूप चांगलं केलं आहे सर. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. नक्कीच तुम्ही जर अशा तर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर प्रथम काय स्वीकारलं असतं? छत्ररक्षण स्वीकारलं असतं. नक्कीच आता मात्र तुमच्या मनाच्या विरुद्ध जाऊन तुम्हाला प्रथम फलंदाजी करावी लागेल, तर तुम्ही किती धावांचा मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50-60 पर्यंत मारू. नक्कीच तुमच्यामधले असे टॉप फलंदाज कोण असतील जे चांगली खेळी करून देतील? सायनाथ आहे, कौतुक आहे, स्वतः मी आहे. तरी आहेत दोघं तिघं मागे आहेत. नक्कीच तुम्हाला सुद्धा तोच प्रश्न असेल, ह्या आयोजन नियोजनबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, चांगलं आहे, खूप चांगलं आहे. गेल्या वर्षापासून या वर्षी पण चांगलं आहे. लाईव्ह आहे त्याच्यामुळे. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला सुद्धा. कव्हर लिखते लगेच हां. तो जरा वेगळा ठेव. ते माझ्या बॅगेत मला नंतर आठवण कर. इमर्जन्सी लागला तर बघू मग. नाही पण हा वापरूच नको. वापरूच नको हा कव्हर निघेल लगेच. सिद्धू दाखव सिद्धू. काय? काय पाहिजे? नक्कीच बोलूया मॅचच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर 37 धावांचं लक्ष मात्र उभारलं गेलं, ते म्हणजे तिग्रे संघाच्या समोर. बघा गोलंदाजी मार्ग राजेश पाहायला मिळतो. पहिलाच चेंडू ती मात्र लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडूला एकदा परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तर यस डेफिनेटली इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. नक्कीच थोडीशी खराबपैकी पाहायला मिळेल. इथे मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळतं. एक नाही दोन नाही सलग 3 क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि आपण जर विचार करता इथे मात्र 3 धावा जमवल्या गेल्यात, ते म्हणजे तिग्रे संघाने. आणि 3 धावेने मात्र संघाचा श्रीगणेश होत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच स्ट्राईक एंडला गणेश आणि नॉन स्ट्राईक एंडला विशाल अशी मात्र सलामीची जोडी आपण जर पाहिलं. आता मात्र स्ट्राईक एंडला विशाल पाहायला मिळतोय. इथे मात्र बघूया डॉट चेंडू असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या, त्यानंतर डॉट चेंडू असताना पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर राजेशने कमालीची फलंदाजी सुद्धा केली होती. बघूया आता गोलंदाजी कशा रीतीने करतील. नक्कीच विजयासाठी 37 धावांचं आव्हान उभारलं गेलंय तिकडे संघासमोर. इथे मात्र आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू आणि एक धाव्याने मात्र धाव फलक पुढे सरसावला जाईल, ते म्हणजे 4 या आकड्यावरती. मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 वाईट असताना पाहायला मिळतात. आणि या एक धाव्याने मात्र धाव फलक पुढे सरसावला जाईल, ते म्हणजे 5 धाव्यांवरती. बघा पुढचा चेंडू आपण जर पाहिलं तर तिसरा चेंडू असेल या षटकातला. ते मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू. नक्कीच सलग 3 चेंडू तीनदा कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क नाही. इथे मात्र पुढचा चेंडू आकुटबाचा चेंडू. इथे मात्र नक्कीच वाईट चेंडू पाहायला मिळतोय. आणि या षटकामध्ये तिसरा वाईट चेंडू येत असताना पाहायला मिळतो. 3 अतिरिक्त धावा खर्च करतोय गोलंदाज राजेश. आणि आपण जर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती.
इथे मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर फाईन लीगला खेळण्याचा प्रयत्न होता, पण डॉट चेंडू असताना पाहायला मिळतो आणि सलग तिसरा डॉट चेंडू फलंदाज विशालाच्या बॅटमधून. अजूनही येणार दोन चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर विशाल पाहायला मिळतो. इथे मात्र मोठा फटका सजवलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र कुठलीच चूक नाही, फलंदाज बॅक टू द डगआउट. नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन पाहायला मिळतोय विश्रांती जागण्यासाठी. इथे मात्र फटका सजवलाय, बघूया. इथे मात्र आपण जर पाहिलं तर कमालीचा फट पाहायला मिळाला. नक्कीच इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांनी धाव फलक पुढे सरसावला जाईल, ते म्हणजे 8 या आकड्यावरती. नक्कीच पहिला षटका अखेर धावसंख्या 8-1 बाद अशी पाहायला मिळते. त्यामध्ये आपण जर विचार केला 3 अतिरिक्त धावा मात्र वाईटच्या स्वरूपात आल्यात. नक्कीच षटक क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाजी मार्गवरती नैनेश पाहायला मिळतोय आणि स्ट्राईक एंडला आता मात्र जर पाहिलं तर सचिन नाही माफी असतोय गणेश मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. नक्कीच दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू इथे मात्र पुलर लेनचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र मिसफिल्डिंग पाहायला मिळते. नक्कीच 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जाईल का? यस, डेफिनेटली. इथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने आपण जर पाहिलं धाव फलक पुढे सरसावला जाते, म्हणजेच 10 या आकड्यावरती. बघा पुढचा चेंडू इथे मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू येत असताना पाहायला मिळतो आणि या 1 धावेने जर धाव फलक पाहिलं तर पुढे सरसावते, म्हणजे 11 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 अतिरिक्त धावा खर्च केल्यात. नक्कीच कुठेतरी लाईन लेंथ वरती गोलंदाजी करणं खूपच गरजेचं असेल. बघा षटकातला दुसरा चेंडू इथे मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर एक आगळा वेगळा फटका पाहायला मिळाला, परंतु फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर नैनेशाची काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय, फलंदाज अजय. आता मात्र आपण जर पाहिलं स्ट्राईक एंडला अजय मात्र पाहायला मिळतोय. बघूया कशा रीतीने फलंदाजी करतील नैनेश. 37 धावांचं मात्र आव्हान आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवरला
लॉंग ऑफ वरून खेळून काढलाय. नक्कीच इथे मात्र येतोय चौकार आणि या 4 धावांनी धाव फलक मात्र पुढे सरसत असताना पाहायला मिळते. म्हणजे 15 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झाला आणि 7 धावा खर्च केल्यात. बघू इथे मात्र पुन्हा आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आणि या एक धावाने धाव फलक पुढे सरसवला जाईल ते म्हणजे 16 या आकड्यावरती. थोडीशी लाईन लेंथवर मात्र गोलंदाजी करणं खूपच गरजेचं असेल, कारण की आपण जर पाहिलं तर मात्र 37 धावांचं लक्ष उभारलं गेलंय आणि आतापर्यंत 5 वाईट चेंडू मात्र फेकले गेले आहेत. ते म्हणजेच इथे मात्र फटका फसलाय. मिडॉनचा शतरक्षक येईल का? इथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांनी धाव फलक मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळते. ते म्हणजेच 18 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना पाहायला मिळतोय. धावफलक जर पाहिलं धावफलक जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. नक्कीच गणेश आणि विशाल अशी जोडी मात्र तंबूच्या आसराला परतली गेले आणि आता जर आपण विचार केला स्ट्राईक एंडला सचिन आणि अजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघूया कशा रीतीने फलंदाजी केली जाईल. हे सामना मात्र विजयी करून दिला जाईल का तिकडे संघासाठी. नक्कीच इथे मात्र चांगला कटचा फटका पाहायला मिळाला आहे. थर्ड मॅनला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. इथे मात्र एक धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि या 2 धावेने धाव फलक पुढे सरसावते. ते म्हणजेच 20 या आकड्यावरती. नक्कीच बघूया षटकातला शेवटचा चेंडू असेल, एखादा मोठा फटका येईल का. इथे मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू आणि या एक धावेने धाव फलक पुढे सरसावला जाईल. ते म्हणजे 21 धावा. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 6 वाईट चेंडू हाताळले गेल्यात. ते म्हणजेच करवाले संघाच्या माध्यमातून. इथे मात्र अतिरिक्त धावांमध्ये ब्रेक लावणं कुठेतरी गरजेचं असेल. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर नक्कीच वाईट चेंडू येत असताना पाहायला मिळतो. धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावते 22 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर इंडिया आणि साऊथ आफ्रिका असा जो सामना झाला होता त्यामध्ये अर्शदीप सिंगने मात्र 7 वाईट चेंडू टाकले होते आणि 18 धावा खर्च केल्या होत्या. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत नैनेश याने सुद्धा 3 वाईट चेंडू मात्र हाताळल्यात. बघा पुढचा चेंडू कशा रीतीने गोलंदाजी करतील. नक्कीच पुन्हा एकदा वाईट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच ऑफ स्टंपची जी लाईन मात्र मेंटेन करता येत नाही गोलंदाजाला आणि आपण जर पाहिलं तर सलग 3 वाईट चेंडू आणि धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 23 या आकड्यावरती. इथे मात्र लॉंग ऑफ वरून चेंडूला मात्र क्लिअर करेल का. आपण जर पाहिलं नक्की इथे मात्र येतोय चौकार आणि 4 धावांनी धाव फलक पुढे सरसावेल. ते म्हणजे 27 धावांवरती. आता मात्र आपण जर पाहिलं तर मात्र 10 धावेची आवश्यकता असेल. नक्कीच आपण जर पाहिलं तर नैनेशाने एकूण 11 चेंडू हाताळले. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 5 वाईट चेंडू. कुठेतरी खराब लाईन लेंथ पाहायला मिळाली. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती.
आणि या 2 धावेने धावफलक जर पाहिलं धावफलक पुढे सरसवत असताना पाहायला मिळते ते म्हणजेच 29 या आकड्यावरती. आता मात्र 8 धावेची आवश्यकता असेल. 11 चेंडू आणि 8 धावा मैदानाच्या आतमध्ये. बघूया सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते का मोठा फटका मारून मात्र सामना इथे विजयी केला जाईल तिकडे संघाच्या माध्यमातून. ते मात्र फुल टच चेंडू, ते मात्र फटका फसलाय. शतरक्षक आहे इथे मात्र कुठली चूक करणार नाही फलंदाज. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर रनअप मध्ये मात्र थोडस डिस्टर्ब झाले आणि इथे मात्र डेट चेंडू. इथे मात्र 10 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बघा स्ट्राईक एंडला भावेश. इथे मात्र सरळ बॅटने फटका सजवलाय. लॉंग ऑफला शतरक्षक आहे ते मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न रनआउटची संधी असेल का? नक्कीच या मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांनी धाव फलक मात्र पुढे सरसवलं गेले ते म्हणजेच 31 च्या आकड्यावरती. आपण जर पाहिले तर येणारे 9 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. बघूया नक्कीच 9 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. एखादा मोठा फटका येईल का? इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या स्थिरावली गेली ती म्हणजे 31 या आकड्यावरती. अजूनही येणारे आपण जर पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 6 धावेची आवश्यकता असेल. ते मात्र चांगला फटका सजवलाय. लॉंग ऑफला शतरक्षक आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि ते मात्र एकच समाधान मानलं जाईल. परंतु आपण जर पाहिलं तर खराब फेकी पाहायला मिळते आणि नक्कीच 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या 2 धावेंनी मात्र धाव फलक पुढे सरसावते ते म्हणजेच 33 या आकड्यावरती. आता जर आपण पाहिलं तर मात्र 4 धावेची आवश्यकता असेल मैदानामध्ये. बघा पुढचा चेंडू. इथे मात्र चांगला फटका सजवलाय. शतरक्षक आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तर यस इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. आपण जर पाहिलं तर वारंवार मात्र त्याच चुका होत असताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच कुठेतरी मिसफिल्ड आणि वाईट ह्या अतिरिक्त धावेने आपण जर पाहिलं धाव फलक पुढे सरसावते. नक्कीच 3 षटका अखेर धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या जाऊन पोहोचते 36 रन 36 धावा. नक्कीच 6 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल का मोठा फटका मारून मॅच इथे फिनिश केली जाईल. बघूया बघा षटकातला पहिला चेंडू. इथे मात्र नक्कीच आपण जर पाहिजे लावड अपील केली जाते. रनआउटची संधी असेल का? यस इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. घाई करण्याची कुठलीही आवश्यकता नव्हती परंतु इथे मात्र अति घाई संकटाकडे नाही आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद.
इथे मात्र येतोय हा चौकार आणि ते मात्र सामना विजयी होतोय. तिकडे संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं तेवढंच कौतुक.